आज मी फक्त सूर्यनारायणाला अर्घ्य देणार आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना। चलो आज खूप दिवसातून मी नाश्ता खात आहे। एवढा दिवस तो इंटर्नशिपला होता, बाकी एवढाच महिन्यात अशी गाजर मिळतील खायला। मित्राकडे गेला की तो येतच नव्हता, मी शेवटी घ्यायला जायचे त्याला। क्या हो गया मेरे बेटे को? हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आज थोड्याशा उशिराच मी टेरेसवरती आलेली आहे। आज मी फक्त सूर्यनारायणाला अर्घ्य देणार आहे आणि थोडीशी वॉकिंग करणार आहे, त्याच्यामुळेच मी उशिरा आलेले आहे। बाकी आता सूर्यनारायणाला अर्घ्य देते, नंतर वॉकिंगचा व्यायाम करते आज। चला, माझा वॉकिंगचा व्यायाम झालेला आहे। आज उशीर झाल्यामुळेच मी योगासनं नाही केली। आता घरी जाते आणि पोह्याचा किंवा उपम्याचा नाश्ता बनवते, कारण आज दादूला सुट्टी आहे आणि मना काला ते त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे प्रोजेक्ट बनवायला। आणि फोंडेजीसाठी पोळ्या आहेत खायला, पोळ्या खातील फोंडेजी। दादू उठा की नाही? दादू उठ जाओ। चलो बघा, आज किचन माझं शांत शांत आहे। अजून स्वयंपाक करायला, नाश्ता बनवायला काहीच नाही सुरुवात केली। चलो कलश रख देती हूँ पहले। चला, आता मी उपम्याचा नाश्ता बनवत आहे। त्याच्यासाठी कढईमध्ये रवा भाजत आहे। रवा अगोदर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे, तरच उपमा छान टेस्टी होतो। हे बघा, मी आता उपम्याचा मसाला तयार केलेला आहे आणि फोडणीला मेथी दाणे, मोहरी, जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना एवढं सगळं घातलेलं आहे आणि मीठ। फक्त हळद नाही घातली, दादूला माझ्या हळद घातलेली नाही आवडत। चला, आता पाणी ओतते त्याच्यामध्ये। आता मसाल्याचं पाणी उकळल्यानंतर रवा पाण्यामध्ये घालते। तब तक भगवान की पूजा कर लेते हैं। श्री कृष्ण लगा। ओम नमो नारायणाय। प्राणाय स्वाहा, समाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा। आरती होईपर्यंत मसाल्याचं पाणी पण चांगलं उकळलेलं आहे। अभी रवा डाल देती हूँ इसमें। लगेच परतावा लागतो, मिक्स करावा लागतो रवा, नाही तर गाठी होतं त्याच्या। चलो बाई, मस्त खमंग वास येत आहे उपम्याचा। चला, आता रवा मसाल्याच्या पाण्यामध्ये छान मिक्स झालेला आहे। मी 2 मिनिट केले ढक देते, म्हणजे उपमा तयार होईल लगेच। चला, उपमा पण तयार झालेला आहे। मस्त खमंग वास येत आहे उपम्याचा। आता कढई खाली ठेवते, नीचे रख देती हूँ, थोडीशी गरम आहे कढई। वाह भाई वाह वाह। आणि या इथं मिस्टर फोंडेजी पुरणपोळी आणि गुळवणी खात आहेत। आमचे दूधवाले भैया चालले नाहीत अजून। आणि ह्या पुरणपोळ्या आमच्या पाहुण्यांनी दिलेल्या आहेत काल। हां फोंडेजी, गुळवणी सगळी घ्या, ठीक आहे? अजून आहेत 2 पुरणपोळ्या, वो भी खा लेना। आम्ही दोघं आता उपमा खात आहोत। देते ते फोंडेजींना अगोदर उपमा देते। फोंडेजींची पोळी खाऊन झालेली आहे। चलो, मस्त उपमा आणि चटणी पण केलेली आहे गोल्या रवाची मी। उपमा के साथ चटणी भी खाएंगे आज। हे बघा चटणी, मस्त तडकेवाली चटणी, मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। अडम ब्रह्मा रसम विष्णु भोक्तादेव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषण लिप्यते। जय श्री कृष्ण भगवान। चलो, आज खूप दिवसातून मी नाश्ता खात आहे, नाही तर रोज सकाळ सकाळी जेवणच करत असते। मस्त बनला। आजा बेटा, नाश्ता खाऊन झाल्यानंतर माझा दादू आता झाडू मारत आहे। आज खूप दिवसातून दादू झाडू मारत आहे। एवढा दिवस तो इंटर्नशिपला होता, त्याच्यामुळे हा झाडू मारताना दिसत नव्हता। लेकिन अब दिखेगा झाड़ू मारते समय
ओनली सॅटर्डे संडे 2 दिवसासाठी फक्त. बाकी मनाने एक प्लॅन्ट आणलेला आहे, त्याच्यामुळे सुंदर दिसत आहे ती वॉल. बाकी मी सुद्धा भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता दूध गरम करायला ठेवते. मगाशी पातेल्यामध्ये फोडलेलं पण खूपच थंड होतं, म्हणलं थोडंसं नॉर्मल होऊ द्यावं टेम्परेचरला त्याच्या, आणि नंतर दूध गरम करायला ठेवा मी. अब गॅस चालू कर देते. बाकी या इथं मी काल भाजी मंडईमधून गावरान गाजरे आणलेली आहेत. दिसली अचानक म्हणून मी आणलेली आहेत, नाहीतर इतर वेळ दिसत नाहीत. काल दिसली घेऊन आली. आणि ही गाजर चवीला खूप छान लागतात खायला. काल रात्री पण खाल्ली दादूनी आणि आत्ता पण खाल्ली आम्ही पुन्हा बरोबर. बाकी एवढ्याच महिन्यात अशी गाजरं मिळतील खायला, नाहीतर आपल्याला केसरीच गाजरं खायला मिळतील. आणि अशा गाजरांचा हलवा खूप छान होतो. केसरी गाजरचा हलवा अजिबात नाही. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी आज सकाळी नाश्ता केल्यामुळं दुपारी स्वयंपाक पण केलेला आहे. आणि आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी केलेले आहेत 3-4 बाजरीच्या भाकरी, इथं मेथीची भाजी केलेली आहे. सकाळी नाश्ता बनवला की दुपारी पण स्वयंपाक करावा लागतो असा. आता मस्त गरमागरम मेथीची भाजी आणि कडक भाकरी खाते. चला आता मी एकटीच दुपारचं जेवण करून घेते. दादू मित्राच्या घरी गेलेला आहे, त्याला मी फोन लावलेला, या म्हणलं जेवण करायला. तो बोलला की आई मी येत आहे, तू तोपर्यंत जेवण करून घे. आणि फोंडाजी तर सकाळीच ऑफिसला गेलेले आहेत. आणि मना काल रात्रीच मित्राच्या घरी गेलेला आहे. तो कदाचित म्हणजे आज सकाळी कॉलेजला गेलेला आहे तिकडून, आणि संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत येईल तो कॉलेज सुटल्यानंतर. तोपर्यंत आता मी एकटीच खाऊन घेते. भाई साहब, माझा मना आलेला आहे आता सायंकाळी 4 वाजता. क्या हो गया मेरे बेटे को? थक गया? रात भर जगा? फिर क्या किया? प्रोजेक्ट किया कि नहीं? दिखा दिया प्रोजेक्ट सक्सेस. ओके बेटा, क्या खाया? सटर बटर. अभी सब्जी रोटी खा ले बेटा, मस्त मेथी की सब्जी है, बाजरे की रोटी. मना नक्कीच रात्रभर जागलेला असणार आहे ना बाळा? गेम खेळली का, मूवी पाहिली का, अभ्यास केला? ऑनेस्टली सांग. ऑनेस्टली हा, चॅट जीपीटीवर काय असतं? त्याच्यावर प्रोजेक्ट करत होता. हा, म्हणजे प्रोजेक्ट करत होता मला. ठीक आहे बेटा. जेवण कधी केलं? मग आता काय खा ना बाळा, भाकरी केली. सकाळी केला स्प्राउट नाही का घेऊन गेलो. हाँ स्प्राउट खाले. मग दुपारी मी मॅगी खाली. मैगी क्या ही करे बच्चे को बेटा, सब्जी रोटी खा, मैगी खाने से कुछ नहीं होता. सायंकाळचे 6 वाजले आहेत आता. बाकी दुपारी मी थोडा आराम केला, कालचा व्हिडिओ एडिट केला. आणि माझा दादू दुपारी 1 वाजता मित्राकडे गेलेला आहे बसायला, पण अजून नाही आला. 2:30 वाजता मी त्याला फोन केला ये जेवण करायला म्हणून, आणि खास त्याच्यासाठी दुपारी स्वयंपाक केला. मी मेथीची भाजी केली, बाजरीच्या भाकरी केल्या, त्याला फोन लावला ये म्हणून. मला बोलला आई मी आलोच, तू जेवण कर, पण नाही आला अजून. दादू नेहमी असाच करतो, त्याची लहानपणापासूनची सवय आहे. मित्राकडे गेला की तो येतच नव्हता. मी शेवटी घ्यायला जायची त्याला. क्या ही करे लडके को. आणि मना कॉलेजवरून आलेला आहे, आराम करत आहे. आता त्याला पण उठवते, फ्रेश होऊन घेते आणि सायंकाळची पूजापाठ करून घेतो. दादू आत्ता आलेला आहे. लाइट लगाती हूँ पहले, फिर दरवाजा खोल लेती हूँ. गधड़ा कुटला. हाँ कहाँ ना आला तू? जा, अभी उन्हीं के घर है. क्यों आया घर पे? किती वेळ बसायचं असतं बाळा? पिक्चर किती तासाचा पिक्चर असतो? क्या ही करे लड़के को, ऐसा ही है दादू. अभी खाना खा लिया? ठीक है, क्या ही बोल सकते हैं. किचन मधली पण लाईट लावते. जय श्री कृष्ण भगवान. मना तर मस्त आराम करत आहे. मनुड्या, ए राजा उठ. मनाच्या मागे धुतलेल्या कपड्यांचा ढीग लागलेला आहे. पूजा करनी है ना, करियो पूजा. जरा फ्रेश, थोड़ा सा फ्रेश हो जाओ. देखो कैसा लग रहा है, पारू सा दिख रहा है. फ्रेश हो जा थोड़ा सा. चला, माझा दादू आता सायंकाळची पूजा करत आहे. क्या हो गया बेटा? स्टिकर निघलं. आणि मना पण उठलेला आहे. हरि सुंदर नंद मुकुंद.
पूजा अर्चना झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी फक्त शेवग्याची आमटीच करणार आहे, कारण दुपारी केलेल्या भाकरी तशाच आहेत, त्याच आता खातील सगळेजण. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.